गुड मॉर्निंग सर्वांना. दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर मी सकाळी अगोदर अंगण झाडायला घेतलं. तर आत्ता वाजले होते सकाळचे 5:30. तर थोडं उजळलं होतं. आता मी अंगण झाडून घेतलं. तर हे झाडाचा पानं खूप पडतात, फुलं पण पडतात. तर मी हे असं अंगण झाडून घेतलं. तर माझ्याकडे खराटा नव्हता, त्याच्यामुळे मी झाडून घेतलं. तर मी ते झाडाच्या साईडला मस्त अशी वांग्याची झाडं लावली होती. तर वांग्याच्या झाडाला मस्त असे फुलं आले होते आणि मस्त अशी वांगी पण लागली, म्हणजे छोटे असे टोमॅटो वांगी पण लागली होती झाडाला छान असे मस्त. तर पहिल्यांदाच लावली होती झाडं, म्हटलं येतात का बघावं. तर माझं झाडझूड झाल्यानंतर मी लगेच भांडे घासले. रात्रीचे भांडे होते पडलेले. तर सर्व भांडे मी घासायला बसले होते आणि सर्व भांडे असे मी घासून घेतले. तर खूप सारे भांडे पडले होते, म्हणजे रात्रीचे पण आणि सकाळचे पण दोन्ही मिळून भांडे घासले. रात्री घासायचे होते, मात्र रात्री पाणी होता तर अंगणामध्ये भांडे घासायला जागाच नव्हती, त्याच्यामुळे मग अंग भिजतं, त्याच्यामुळे मी मग सकाळीच भांडे घासून घेतले. तर पाठीमध्ये ठेवून घेतले. आता मस्त असे घरामध्ये नेऊन मस्त लांबणीला लावून घेते, मांडणीला. नंतर मी देवापाशी मस्त अशी रांगोळ काढून घेतली. माझ्याकडे पांढरा रंग नव्हता, त्याच्यामुळे मी कलरचीच रांगोळ काढून घेतली. नंतर भाजी बनवायला घेतली. नंतर मी अगोदर मस्त अशी गुपचूप तळून घेतली. सकाळी मस्त असं पाणी चालू होतं थोडं, त्याच्यामुळे गुपचूप खायची इच्छा झाली होती. तर तेल तापवून घेतलं. तेलामध्ये थोडं असं गुपचूप टाकायचे आणि मस्त असे गुपचूप तळून घ्यायचे. तर तेल चांगलं तापलं होतं, मस्त असे गुपचूप तळून घेते मस्त असे. तर हे गुपचूपचं मी पाकिट आणलं होतं. तर हे पाकिटामधली मी नेहमी गुपचूप बनवत असते आणि पाणी घरीच बनवते गुपचूपचं मस्त असं. तर पाण्यामध्ये मी अगोदर हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, आलं हे बारीक करून टाकलं होतं आणि चाळणीने चाळून घेतलं हे पाणी. नंतर पाणीपुरी मसाला टाकून घेतला याच्यामध्ये आणि थोडंसं काळा मसाला टाकला होता, काळं मीठ आणि ते पाणीपुरी मसाला, जलजिराची पुडी टाकली होती आणि मस्त असं मी हे पाणीपुरीचं पाणी तयार करून घेतलं आहे. खूप मस्त टेस्ट आली होती. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. तुम्ही चिंचेचं पाणी असलं तर टाकलं तरी खूप छान टेस्ट येते. आणि माझ्याकडे मी आलूची चटणी नव्हती बनवली, अशीच पाणीपुरी खायची होती. तर बघा अशी मस्त कुरकुरीत अशी तळून घेतली होती. खूप छान लागतात अशी ही गुपचूप, तर नक्की ट्राय करा. तर खूप मस्त झालं होतं गुपचूपचं पाणी. तर अगोदर मी तळले होते ते कमी पडले, नंतर मी परत तळायला घेतले आणि परत असे लय मोठे तळून घेतले होते. तर गुपचूप कितीही खाल्ले तरी मन भरत नाही आणि पोट पण भरत नाही, कितीही खावंच वाटतात. त्याच्यामुळे कितीही खाल्ले तरी आपल्याला खावंच वाटतात. तर मी असे तळून घेतले डबा भरून. नंतर मी भाजी बनवणार होते गवारीच्या शेंगा. तर गवारीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी हिरवी मिरचीचा ठेचा करून घेणार होते. तर हिरवी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी 2-4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर सर्व बारीक करून घेतली पेस्ट. नंतर कढईमध्ये 1 पळी तेल टाकून मस्त असे शेंगा गवारीच्या भाजून घेतल्या. तर गवारीच्या शेंगा अशा तेलामध्ये अगोदर भाजल्या आणि नंतर फोडणी दिल्यानं खूप छान टेस्ट येते आणि खूप चवदार लागतात. नंतर मी फोडणी द्यायला थोडंसं तेल घेतलं आणि तेल चांगलं तापलं की तेलामध्ये जिरं, मोहरीचा तडका करून घेतला. नंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकला, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं लगेच आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. तर खूप छान अशा गवारच्या शेंगा होतात, जास्त वेळ लागत नाही आणि खूप लवकर बनवून तयार होतात. तर असं 2 मिनटं मी मिक्स करून घेते. नंतर मी आंबारीची मसाला टाकून घेतला. 1 चम्मच कऱ्हाळ चटणी टाकून घेतली आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मस्त अशा तळून घेतलेल्या गवारच्या शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं मिक्स करायचं आणि आता मस्त असं शिजून घ्यायच्या. मस्त अशा 2-4 मिनटं असं मस्त परतून घ्यायचं आणि मस्त अशा ह्या शेंगा गवारच्या भाजून शिजून मस्त छान लागतात. तर नक्की पोळीबरोबर खा, मस्त लागतात. नंतर पाणी आलं होतं तर मी लगेच पाणी भरायला घेतलं. तर मी पाणी भरून घेतलं. तर बाहेर नळ होता त्याच्यामुळे पाणी आम्हाला असंच न्यावं लागतं. नंतर मी कपडे धुवायला घेतले, कपडे धुवून घेतले. तर माझ्याकडे कपडे धुण्यासाठी गोटा छोटा होता,
तर मी घरामध्येच धुते कपडे बाथरूममध्ये. तर मी म्हटलं आज मस्त बाहेर धुवावं, तर मी बाहेर गोटा मांडून मस्त बाहेरच धुतले. नंतर मी कपडे पिळून मस्त असे सुकायला टाकले आणि मग मस्त संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या होत्या आणि छान असं वरण भात बनवलं होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.